शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, शेतकरी कर्जमुक्तीसाठी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, राजू शेट्टी यांचा इशारा। पुढली मोठी बातमी निघते, यवतमाळमधून ई पीक पाहणी ॲपवर तालुक्यातील नोंद नसलेल्या शेतकऱ्यांचा लाभार्थी यादीमध्ये समावेश करावा, शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, 800 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 50,000चं अनुदान, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा मार्ग अखेर मोकळा, बंद पडलेली साईट सुरू, आता ई KYC करा। पुढली मोठी बातमी निघते, 73,000 शेतकऱ्यांना मिळणार पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई, 103 कोटी रुपये झाले मंजूर, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात 1,65,70,437 पीक विमा अर्ज दाखल। पुढली मोठी बातमी निघते, बाजारात सोयाबीनची आवक वाढते, दर नसल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम। पुढली मोठी बातमी निघते, 2 दिवस पावसाचा जोर राहणार, राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज, हवामान विभागाने दिला इशारा। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना रक्षाबंधन पावली, सोयाबीन कापूस अनुदान 21 ऑगस्ट पासून होणार जमा, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।